नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, एक प्रश्न सातत्याने विचारला जातो आपल्या विद्यार्थी मित्रांकडून, तो म्हणजे बुक लिस्ट. कारण जे नवीन विद्यार्थी असतात, नवीन सोबत बरेचसे जुने असतात, ज्यांना ट्रॅक सापडलेला नसतो. काहींच्या मनामध्ये कॉन्फिडन्सचा अभाव असतो की मी पुस्तकं तर चुकीचे वापरत नाही आहे, जेणेकरून माझं सिलेक्शन होत नाही आहे. हे सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी, म्हणजे एकतर एकदम बिगिनर्स, दुसरे ज्यांचा थोडासा अभ्यास झाला आहे, आणि तिसरे जे शेवटच्या लेवलला आहे पण ज्यांना वाटते की अरे काहीतरी संदर्भ साहित्य तर माझे चुकत नाही आहे. या तिघांसाठी, या तिन्ही ग्रुपसाठी आजचं लेक्चर असणार आहे, आजचं व्हिडिओ लेक्चर असणार आहे. MPSC साठीची पुस्तकं असं शीर्षक मी याला देईल. MPSC साठीचे पुस्तकं किंवा त्याच्यासाठीचे बुक्स. मग बरेच जण म्हणतात अरे बुक्स म्हणजे खूप मोठी थप्पी असावी लागेल का? सगळ्यात पहिला गैरसमज ज्याला आपण म्हणतोय ते म्हणजे थप्पी काढून टाका. तुम्ही जर थप्पी लावली तर तुम्ही थप्पीला लागणार. फक्त पुस्तकं विकत घेणं गरजेचे नसतात, पुस्तकं वाचावे लागतात. फक्त पुस्तकं वाचणे गरजेचे नसतात, ते पुस्तकं डोक्यामध्ये उतरवणे गरजेचं असतं. आणि खरं म्हणजे डोक्यासोबत ते पुस्तकं नोट्स स्वरूपात आपल्या वहीवर उतरविणे गरजेचे असतात. मग सगळेच पुस्तकं उतरवत बसायचे का? हाही एक मुद्दा असतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या या लेक्चरमध्ये तेच बघणार आहोत. आणि मुख्यत्वे आजचं लेक्चर माझं जे असणार आहे, MPSC अंतर्गत जे PSI STI ASOचा वर्ग आहे, ओके, यांच्यासाठीची पुस्तकं जे आहेत त्याच्यावर मी चर्चा करणार आहे. त्यातील महत्त्वाचे विषयांसंदर्भातली पुस्तकं, ती म्हणजे खरं म्हणजे पूर्व मुख्यलाही त्या ठिकाणी ती पुस्तकं उपयुक्त ठरणार आहेत ती विषय. आणि इथे आणखी एक मुद्दा असणार आहे, तो म्हणजे MPSC अंतर्गत आपण जे राज्यसेवा हा घटक बघतो, ओके, राज्यसेवेतही पूर्वपरीक्षा आणि मुख्यला ही विषय आहेत. या विषयांमध्ये मी जे आज पुस्तकं सांगणार आहेत हेच पुस्तकं तुमची मदत करणार आहे. म्हणजे थोडक्यात कंबाईन आणि राज्यसेवा यांचे तुम्हाला ते विषय जेव्हा ते करायचे असतील तेव्हा मी सांगतोय हे पुस्तकं निश्चित तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. पहिला विषय या ठिकाणी माझा आहे तो म्हणजे इतिहास. आणि रिअली सांगतो, मार्केटमध्ये किंवा पुस्तकांच्या दुकानामध्ये सगळ्यात जास्त पुस्तकं कशाचे असतील तर ते इतिहासाचे. याच्यातही खूप सारे प्रकार असतात. मग ते प्राचीन इतिहास असतो, मध्ययुगीन इतिहास असतो, आधुनिक भारताचा इतिहास असतो, त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास असतो, भारताचा स्वातंत्र्यपूर्व असतो, स्वातंत्र्योत्तर असतो, इतिहास. आणि खूप मोठे मोठे पुस्तकं असतात. मात्र आम्हाला काय वाचायचं आहे इतिहासाच्या बाबतीत? मित्रांनो, सगळ्यात आधी जे प्रत्येकाकडे असावंच असं पुस्तक ते म्हणजे 11वीचा जुना इतिहास. 11वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक. आता याची PDF तुम्हाला हार्ड कॉपी आता ही अवेलेबल होत नाही आहे. याची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर मी तुम्हाला ही PDF उपलब्ध करून दिलेली आहे. तिथून तुम्ही ती वाचू शकता, किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, त्यालासुद्धा ही PDF आहे. 11वी आणि याच्यावरचे सगळे लेक्चर्स, 11वीच्या इतिहासावरील सगळे लेक्चर्स आपण कव्हर केलेले आहेत. निश्चित तुम्ही या ॲप्लिकेशनला जाऊन ते बघू शकतात, ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात. 11वीचं पुस्तक झालं. पुढचं येतं एक आणखी पुस्तक. आता हे झालं क्रमिक पुस्तक, ओके. आणि फक्त क्रमिक पुस्तकं वाचून पोस्ट निघते का, असा एक प्रश्न अनेक विद्यार्थ्यांकडून विचारला जातो. फक्त क्रमिक वाचतोय मी, स्टेट बोर्ड वाचतोय, NCERT वाचतो आहे, माझी पोस्ट निघेल का? याचं उत्तर एक स्वतंत्र याच्यासाठी एक लेक्चर मला बनवावं लागेल. आणि इथे थोडक्यात नाही हे उत्तर त्याचं आहे. मात्र ते का नाही आणि कोणत्या कमतरता असू शकतात त्यावर आपण नंतर बोलू. 11वी झाल्यानंतर मित्रांनो एक चांगलं पुस्तक मार्केटमधील, किंवा एक ज्याला आपण खूप चांगला संदर्भ म्हणू शकतो, ते म्हणजे गाठाळ किंवा कठारी. कठारी तुम्ही काय म्हणत असाल ते. यामधलं गाठाळला मी जास्त महत्त्व देतोय. गाठाळ सर यांचं पुस्तक. पुढे आता थोडंसं इथे तुम्ही आणखी पुढे जाऊन तुम्हाला 2-3 पुस्तकं भेटतील. मग तुम्हाला बिपिनचंद्र यांचं पुस्तक भेटेल, तुम्हाला ग्रोवर यांचं पुस्तक भेटेल, तुम्हाला जयसिंगराव पवार यांचं पुस्तक भेटेल. म्हणजे तुमच्याकडे 3-4 पुस्तकांची यादी इथे मी सांगतानाच तयार होऊन गेली. मित्रांनो, सगळे यायचे का? अजिबात नाही. एक 11वीचं पुस्तक तुमच्याकडे असणार आहे, आणि त्याच्यानंतर इतर जे 3-4 पुस्तकं मी सांगितले त्यामधील मी गाठाळ सरांच्या पुस्तकाला प्रथम क्रमांक देतो आहे.
ते नसेल तुमच्याकडे दुसरं असेल, कठारेचं असेल ते वाचा. ते नसेल ग्रोवर यांचं वाचा. ते नसेल जयसिंगराव पवार. म्हणजे तुमच्याकडे जर अव्हेलेबल आहे 4-5 पैकी एक, तर मग ते कंटिन्यू करा. नाहीतर मग हे सांगितले म्हणून दुसरं मी घरामध्ये ठेवतो आणि हे विकत आणतो असं नको आहे. 11वी प्लस आणखी एक पुस्तक. आणि याला तुम्हाला रिअली सांगतो मित्रांनो, पुस्तकांचा भार जर तुम्हाला कमी करायचा असेल ना, तर मागील प्रश्नपत्रिका नीट वाचा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण सगळे क्वेश्चन पेपर्स आपल्या ॲप्लिकेशनला अवेलेबल करून दिले. त्याचे सगळे व्हिडिओ लेक्चर्स आपण या ठिकाणी टाकलेले आहेत आपल्या ॲप्लिकेशनला. ते निश्चितपणे तुम्ही बघू शकतात. PSI STISOचा आपण कोर्स डेव्हलप केला आहे. त्या कोर्समध्ये तुम्हाला हे सगळे जुने प्रश्न भेटतील सगळ्याच विषयांच्या टोटल. पुढे जातोय आता. इतिहास झाला. दुसरा आणखी एक इथे पुस्तक आहे बघा, बालभारतीचं पुस्तक आहे कथा स्वातंत्र्याची. हे कुमार केतकर यांचं पुस्तक आहे. जर भेटलं तुम्हाला, बालभारतीचं अत्यंत स्वस्त आहे ते, काहीतरी 50-60 रुपयाचं पुस्तक आहे. जर भेटलं तर एकदम बेस्ट मित्रांनो. भेटलं तर एक संग्रह राहू दे, एक अवांतर म्हणून मात्र इतिहासासाठी निश्चित खूप उपयुक्त. पुढे जातोय मी भूगोल या विषयाकडे. आता हा विषय एक हक्काचा विषय, चांगले गुण देणारा विषय. आता भूगोलामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल असे 3 अँगल असतात. मित्रांनो, तुम्हाला या भूगोलासाठी रिअली सांगतोय, क्रमिक पुस्तकं तुम्ही जर बघितलं तर एक 9वी 10वी 11वीची वाचा क्रमिक. मात्र त्याच्यानंतर एक चांगलं नाव तुम्हाला सांगतो, एकच नाव. थोडीशी भाषा तुम्हाला कदाचित ती किचकट वाटू शकते, मात्र सौदी सरांचं द मेगा स्टेट महाराष्ट्र. याच्यात महाराष्ट्र खूप चांगला कव्हर केलेला आहे. आणि तुम्ही जर बघितलं MPSCमध्ये प्रश्न महाराष्ट्रावर मुख्यत्वे विचारले जात आहेत. मग भारतासंदर्भातले तुमचे ते क्रमिक पुस्तकातून लेक्चर्स कव्हर होत आहेत. ओके. भूगोल इथे आणखी एक तुम्हाला याला एक मी ऑप्शन, जर तुमच्याकडे हे नाही आहे, तुमच्याकडे खतीब सरांचं पुस्तक आहे के सागरचं, तरीसुद्धा चालतं आहे. असं नाही की मग खतीब आहे आता तुम्ही सांगितलं आहे सौदी, मग ते मी वाचावं का हे बाजूला ठेवून द्यावं, अजिबात नाही. दोन्हीपैकी एक व्यवस्थित. आणि भूगोलाच्या बाबतीत एक मुद्दा, तुम्ही जर ती चूक करत असाल तर फार मोठी चूक आहे ती, म्हणजे नकाशे काढायला शिका. ते कोरे नकाशे आणा याच्यामधून, दुकानामधून कोरे नकाशे आणा. टॉपिक वाईज ते नकाशे स्वतः भराव. प्रत्येकाला माझी विनंती आहे. भूगोलामध्ये ती फार मोठी चूक आपण करतोय. पुढे जातोय मी राज्यघटना या विषयाकडे. पॉलिटी, याला खरं म्हणजे नागरिकशास्त्र असंही आपण म्हणतो. काय इंडियन पॉलिटी, नागरिकशास्त्र. याच्यामध्ये एकच, ज्याला मी बाप पुस्तक म्हणतोय, बाप. तुम्हाला फक्त परीक्षेसाठी नव्हे, जीवनामध्ये पॉलिटीबद्दल सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या असतील ना, तर इथे नाव आहे बघा, M. लक्ष्मीकांत. बस मराठीमध्ये आलेलं आहे के सागरचं पुस्तक. अत्यंत चांगलं पुस्तक आहे. राज्यघटनेच्या बाबतीत माझं म्हणणं आहे की तुमचं सगळं काही इथे कव्हर होतं आहे, सगळं काही. आता ज्यांच्याकडे समजा M. लक्ष्मीकांत नाही आहे, त्यांना दुसरा ऑप्शन काय आहे, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. बरोबर. म्हणजे दोन्हीपैकी एक. मात्र मी प्रथम प्राधान्य कशाला देतो आहे, लक्ष्मीकांत यांना देतो आहे. हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तिसरं पुस्तक आता दोन्ही नाही आहे. काही जणांकडे समजा तुकाराम जाधव सरांचं भाग 1 आहे युनिक अकॅडमीचं, तुम्ही तेही वापरू शकता. हे ऑप्शन आहे. तिन्हीपैकी एक नीट वाचा. नागरिकशास्त्राचे सगळे पुस्तक वाचून टाका. नागरिकशास्त्र ते मग 7वीपासून काय असतील ते. आणि इकडे राज्यघटनेचे जे आहे, राज्यशास्त्र म्हणतोय मी त्याला, क्रमिक पुस्तकांमध्ये 9वी 10वी 11वी 12वी तेही टोटल वाचायचे. क्रमिकला इथे चॅलेंज नाही. त्याच्यामध्ये खूप चांगले पुस्तक आहे. 12वीचं तुम्ही जर बघितलं ना, खूप चांगलं पुस्तक आहे. 11वी 12वीचे सिलेबसनुसार ते वाचा. पुढचा विषय येतो तो म्हणजे अर्थव्यवस्था म्हणूया आपण त्याला. बरोबर. सिलेबस आपला त्याला अर्थव्यवस्था म्हणतोय. इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था. या ठिकाणी सुद्धा 2 पुस्तकं, त्याच्यामध्ये मुलं खूप कन्फ्यूज असतात. माझं म्हणणं आहे दोन्हीपैकी एक तुम्ही अगदी चांगलं वाचा, एकतर कोळंबे किंवा देसले. आणि तुमचं अर्थशास्त्राच्या बाबतीत, इकॉनॉमीच्या बाबतीत तुम्हाला जर वाटत असेल की माझं आता एक एकदम चांगलं झालं आहे वाचून, तर आणि तरच दुसरं पुस्तक घ्या. हे आधी लक्षात घ्या, कोळंबे सरांचं पुस्तक किंवा देसले सरांचं पुस्तक. माझं म्हणणं एक परफेक्ट करा आधी. दोन्हीमध्ये तेच मुद्दे आहेत. मान्य, काही प्रकरणं याच्यात चांगले आहेत, काही याच्यात चांगले आहेत. मात्र आधी माझं काय म्हणणं आहे, तुमच्याकडे जे पुस्तक आहे ना सध्या, ते तुम्ही आधी वाचा. आणि ज्यांच्याकडे पुस्तकच नाही आहे, जे एकदम नवीन आहेत, ज्यांचं म्हणणं आहे मला अर्थशास्त्राचं पुस्तक आता घ्यायचं आहे नव्याने, तर थोडं सोपं दोन्हीमध्ये भाषा ज्याला म्हणतोय आपण, किंवा
थोडंसं नवीन विद्यार्थ्यांना जरा सहानुभूती दर्शवणारं, खूप जास्त आकडेवारींच्या मागे न पळणारं, ते म्हणजे कोळंबे सरांचं पुस्तक. सुरुवातीला तुम्ही निश्चित मी ते रेफर करेल तुम्हाला. माझ्यासाठी सगळे सारखेच आहेत, मला काही लेखक माझे कोणी जवळ दूर असं काहीच नाही आहे. मात्र थोडंसं तुमचं अभ्यासाची पातळी वाढल्यानंतर तुम्ही किरण देसले सरांची पुस्तकं वाचायची आहेत. त्या पुस्तकांना कोणतंही चॅलेंज नाही आहे, हे लक्षात घ्या. इथे अर्थशास्त्रामध्ये करंट अफेअर्स नावाचा एक टॉपिक असतो, जो अर्थव्यवस्था हे अर्थसंकल्प असेल, त्याच्यानंतर आर्थिक पाहणी असेल, त्याच्या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला एका वेगळ्या वहीमध्ये नोट डाऊन करत चालायचे आहेत. तोही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. पुढचा विषय येतो तो म्हणजे सामान्य विज्ञान. हा मुख्यत्वे प्रीसाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. 20 गुणांचा विषय आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं माझं तर तुम्हाला म्हणणं राहील की 5वी 6वीपासून तुम्ही 9वी 10वीपर्यंतची पुस्तकं, टोटल पुस्तकं व्यवस्थित वाचा. इथे तुम्ही 11वी 12वीचं जीवशास्त्रातले काही निवडक टॉपिकसुद्धा क्रमिक पुस्तकातले करू शकतात. आणि आता हे क्रमिक झाले तुमचे, तुम्हाला वाटतं नाही मला अजून थोडंसं, कारण फक्त क्रमिकमधून सगळ्या गोष्टी कव्हर होत नाही आहे, तसे ते कोणत्याच एका पुस्तकातून होत नाही. मात्र तुम्हाला एक ज्ञानदीप अकॅडमीचं भस्के सरांचं पुस्तक बघा, एक नक्कीच बेस्ट पुस्तक म्हणेल मी, क्रमिकच्या बाहेर गेल्यानंतरचं एक चांगलं पुस्तक, ते तुम्ही वाचू शकता. त्या ठिकाणी वाचावं ते, कारण की त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी, जुने प्रश्नही आहेत, सगळ्या बाबी आहेत, ते बघावं लागतील. पुढचा मुद्दा येतो ज्यामध्ये आम्हाला थोडंसं आम्ही काय करतो आहे, आजचा सध्या थोडंसं ऑनलाईन मीडिया किंवा ऑनलाईन अभ्यास सुरू झाला ना, तेव्हापासून आमचा एक घोळ झाला आहे. आम्ही चालू घडामोडीला गरजेपेक्षा जास्त वेळ देतो, हे लक्षात घ्या. चालू घडामोडीला जे समजा 15 प्रश्न आहेत तुम्हाला इथे कंबाईनला, पूर्वला किंवा राज्यसेवेला, मग त्या 15 प्रश्नांच्या तुलनेत आम्ही त्याला तितका वेळ देतोय की जास्त देतोय, आम्ही जास्त वेळ देतोय. ते आम्हाला शोधावं लागेल की मला पेपर किती वेळ वाचायचा आहे, मला मासिक किती वाचायचे आहे, मला किती त्याचे लेक्चर्स बघायचे आहे, कमीत कमी वेळेत मला कसं पुढे जाता येईल. मग इथे चालू घडामोडी म्हटलं ना, मी 2 पुस्तकं तुम्हाला सगळ्याच ठिकाणी सुचवत असतो. एक लोकराज्य आणि दुसरं योजना. हे कंटिन्यू वाचत राहा. लोकराज्य आणि योजना हे कंटिन्यू करा. इतर मग तुम्ही एखादं कोणतंही मासिक घेऊ शकतात, किंवा वार्षिकी तुम्हाला घ्यायचीच आहे, एक चांगली वार्षिकी घ्यायची आहे. मग त्यामध्ये सकाळ आहे, अभिनव आहे, युनिक आहे, अनेक पब्लिकेशनच्या वार्षिकी आहेत. जवळपास सगळीकडचा डाटा थोडा मागे पुढे केला तर महत्त्वाचे मुद्दे सगळीकडे कवर आहे. ते मी कोणत्या प्रकाशनाचं घेतोय, त्याच्यापेक्षा मी किती चांगलं वाचतोय, त्याचे किती चांगल्या नोट्स काढतोय, याला मला वाटतं फार महत्त्व आहे. थोडंसं प्रकाशक बदलल्याने आणि लेखक बदलल्याने खूप जास्त फायदा किंवा तोटा होतो, खूप जास्त फरक पडतो, या मताचं मी अजिबात नाही आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित. मित्रांनो, थोडंसं कंबाईनच्या बाबतीत जर तुम्ही गेलात तर इथे बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न आहे गणितापेक्षा. राज्यसेवेला येते आपण CSAT वगैरे बघितलं, बुद्धिमत्ता, पण त्याचा पाया काय आहे, अंकगणित, बरोबर. मग याच्यासाठी पुस्तकं काय, इथे तुम्हाला आता इथे तुम्हाला क्रमिक कोणीच रेफर करणार नाही, मात्र मी करतोय क्रमिक पुस्तकं. तुम्ही 5वी ते 10वीचे जे क्रमिक पुस्तकं आहेत ना, त्याच्यातले जेवढे टॉपिक आपल्या सिलेबसला आहेत ते व्यवस्थित जर अभ्यासले मित्रांनो, तुमचा पाया पक्का होतो. पाया, हे जे क्लास लावणे वगैरे म्हणतो ना आपण, त्याची गरज नाही. मात्र हे करेल कोण, आम्हाला हे करायचं जीवावर येतं. याच्या PDF तुम्हाला मी आपल्या सगळ्या प्रत्येक कोर्समध्ये, जे आपले तुम्ही राज्यसेवेच्या कोर्सला असाल, PSI ST SO, आपले जे कोर्स आपण डेव्हलप केले, प्रत्येक कोर्समध्ये गणित बुद्धिमत्तेच्या सगळ्या PDF टाकलेल्या आहेत क्रमिक पुस्तकांच्या. टॉपिक वाईज PDF सुद्धा आहेत, त्या बघा तुम्ही एकदा, तुम्हाला कळेल की किती बेस्ट दिलं आहे. मात्र त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही पुढे मग बुद्धिमत्तेसाठी अंकलगी असेल, अग्रवाल आहे, गणित बुद्धिमत्तेसाठी अभिनव प्रकाशनाची पुस्तकं आहेत, हे वाचू शकतात. अनेक पुस्तकं आहेत मार्केटमध्ये त्या ठिकाणी, म्हणजे कोणत्याही लेखकांची पुस्तक घ्या, मात्र सराव. गणित बुद्धिमत्तेचं इथे सरावाचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जुन्या प्रश्नपत्रिका इथे तर फार महत्त्वाचे, जुने प्रश्न जे आहेत, कारण प्रश्न सोडवायचे तुम्हाला. गणित करायचं म्हणजे तुम्हाला काही वाचायचं नाही, पाठ करायचं नाही, प्रश्नांचा सराव करायचा आहे बस. आणि मला वाटतं तो तुम्हाला फक्त आणि फक्त सातत्यातूनच होऊ शकतो. जे अचूकता आणि गती या 2 गोष्टी आहेत त्या तिथे तुम्हाला गरजेच्या आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने जे सगळ्यात बेस्ट या ठिकाणचे MPSCसाठीचे बुक्स म्हणतोय मी, आता याला मी जे सांगितले ते बेस्टच आहे असा माझा दावा नाही, पण एक चांगल्यांमधले हे पुस्तकं आहेत. तुम्हाला मी शेवटी सांगितलं, तुम्ही कोणत्या लेखकांचं पुस्तक वाचतात यापेक्षा तुम्ही ते कसं चांगलं वाचतायत, त्याच्यातलं नॉलेज कसं चांगलं घेताय, त्याला फार महत्त्व आहे. आणि हे बुक्स जे आहेत हे तुम्ही निश्चित या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने वाचा. माझं म्हणणं आहे, कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळेस वाचा. हा एक माझा या ठिकाणचा तुमच्यासाठीचा एक कानमंत्र असेल असं म्हटलं तरी चालेल.
चला, निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला असंच अपडेट राहायचं असेल विविध परीक्षांसंदर्भात आणि खूप सारं फ्रीमधील मटेरियल आणि विविध कोर्सेस पाहिजे असतील तर आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डाउनलोड करा आणि आपला अभ्यास आणखी त्या ठिकाणी दर्जेदार करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.